नमस्कार, मी सतीश उपलेंचवार, तालुका संघटन महामंत्री। या ठिकाणी गडचांदूरची नगरपरिषद निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकी दरम्यान मोबाईल मी बघत असताना विद्यमान आमदार सन्माननीय देवरावदादा भोंगळे यांचा अपमान करणारी पोस्ट या ठिकाणी मोबाईलमध्ये निलेश ताजने, भाजपाचे बंडखोर उमेदवार नगराध्यक्षाचे, यांनी हे बिनबुडाचे आरोप आमच्या आमदार साहेबांवर केलेले आहेत। या ठिकाणी ज्यांना प्रेशरवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं सांगितलं असं ते म्हणतात, तर त्यांचं म्हणणं काय आहे त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा नाही आहे, किंवा ही जी पोस्ट केलेली आहे ही पोस्ट त्या उमेदवारींनी नाही केलेली आहे, तिसऱ्याच कोणत्या भलत्या लोकांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये काही तथ्य नाही, हे बिनबुडाचे आरोप आहे। आणि आता भाजपाच्या बाजूने या ठिकाणी गडचांदूर शहरामध्ये विजयाचं वातावरण झालं आणि कुठेतरी हे सर्व 2-3 पक्षाची युती करून केलेली शहर विकास आघाडी कुठेतरी मागं पडत आहे आणि ह्या मागं पडत असल्याचं चिन्ह बघून त्यांनी हे बिनबुडाचे आरोप या ठिकाणी करत आहे। आरोप यापुढे झाल्यास आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याकरता सोशल मीडियावर जे अपमानास्पद जे या ठिकाणी पोस्ट करताय, तर आम्ही सायबर काफे अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करू आणि या ठिकाणी अशी बदनामी करून या ठिकाणी आमदार साहेबांची जी बदनामी आहे बिनबुडाची आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी त्यांनी ज्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यांची आपण सुद्धा प्रतिक्रिया घेऊ शकता, म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे त्या ठिकाणी ते बोलत नाही आहे आणि तिसरेच लोक या ठिकाणी आमदार साहेबांची बदनामी करत आहे, हे कुठेही चालणार नाही। आज नगर परिषद निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। या ठिकाणी 170-75 लोकांनी अर्ज केला व आज 3 लोकांनी नामांकन अर्ज मागे घेतला, पण त्या नामांकन अर्जामधील एक महाविकास आघाडीमधील ते उमेदवार होते आणि त्यांनी स्वतःहून ते अर्ज मागे घेतला आहे। परंतु त्या महाविकास आघाडीमध्ये स्वतःला मोठे नेते समजत ते यापूर्वी भाजपा पक्षात होते, परंतु मागील 2 वर्षापासून त्यांनी पक्षात सतत विरोधात काम केलं, पक्षात कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी मदत केली नाही किंवा उपस्थित दर्शवली नाही। याच कारणाने त्याची उमेदवारी नाकारली असावी, परंतु नाकारल्यामुळे त्यांनी आता महाविकास आघाडी तयार केली आणि त्या ठिकाणी उमेदवार उभे केले, परंतु येथील काही एक उमेदवाराने आपला नामांकन अर्ज मागे घेतला। त्यांनी मागे घेतला, परंतु त्यांनी आज फेसबुकवर, व्हॉट्सअपवर सन्माननीय आमदार देवरावदादा भोंगळे यांनी त्या व्यक्तीवर दबावतंत्र आणलं आणि दबावतंत्रातून त्याची उमेदवारी मागे घेतली म्हणून म्हणतात। परंतु खरं तर दबावतंत्र मागे घेतलं असतं तर ज्यांची उमेदवारी मागे घेतली, ज्यांच्यावर दबाव टाकला त्यांनी जर समजा ही व्हायरल पोस्ट केली असती, त्याच्यात काहीतरी सत्यता दिसली असती, परंतु ते काही बोलत नाही आणि हाच वेगळा एक आपला स्वतःला मोठा नेता समजून अशा प्रकारचे एक संविधान पद असलेल्या व्यक्तीवर असे बिनबुडाचे आरोप लावले, असे आरोप यापुढे आम्ही खपवून घेऊ।